सगळ्यांनी ही जी लिंक आहे ती लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा, जेणेकरून अधिकाधिक लोक या फेसबुक लाईव्हला जॉईन होतील. मित्रांनो, जास्तीचा वेळ घेणार नाही, आपण लागलीच सुरू करून देऊया. सर्वांना शुभरात्री आणि नमस्कार. खरं तर आजचा हे फेसबुक लाईव्ह येण्याच्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण आहे. ते कारण म्हणजे आपण सगळेच जण शासन निर्णयाची वाट पाहत आहोत, आपल्या अनुदानाच्या शासन निर्णयाची. असं असताना शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचं पत्र येण्याच्या ऐवजी दुसरेच काहीतरी पत्र येणं सध्या सुरू झालेलं आहे, हेही आपण पाहत आहोत. 14 ऑक्टोबर 2024चा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये बऱ्याच जणांकडून वेगवेगळ्या अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळत चाललेल्या आहेत की आज जी आर येणार, उद्या जी आर येणार, परवा जी आर येणार. गेल्या 15 ते 20 महिन्याभरापासून ह्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. परंतु हा जी आर तर लांबच राहिला, त्याच्यासोबत दुसऱ्याच नवीन काहीतरी गोष्टी शासन आपल्या समोर निर्माण करत चाललेलं आहे आणि आपलं लक्ष दुसऱ्या दिशेनं डायव्हर्ट करण्याचाही विचार चाललेला आहे. याच्या पाठीमागचं नेमकं रिझन हे आहे की कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्या संदर्भामधला निर्णय हा लांबवायचा, अशा प्रकारचा हे शासनाचं धोरण आहे. परंतु मग हा निर्णय लागवत असताना आपल्या शिक्षकांना दुसऱ्या कुठल्या तरी बाजूला लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी काहीतरी करणं नितांत गरजेचं होतं. त्याच्यासाठी त्यांनी एक डाव खेळला आणि तो परवाच्या दिवशी गेल्या शनिवारी तशा प्रकारचं, म्हणजे शनिवारी म्हणण्यापेक्षा मागच्या साधारण 5-6 दिवसापूर्वी आयुक्त महोदयांनी सर्व उपसंचालकांची आणि शिक्षण अधिकाऱ्यांची, म्हणजे शिक्षण आयुक्त प्रताप सिंह यांनी सर्व शिक्षण अधिकारी व शिक्षण उपसंचालक यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना सक्त अशा प्रकारची ताकीद दिली की नागपूरचं जे प्रकरण घडलेलं आहे, या नागपूरच्या प्रकरणाचा रेफरन्स देऊन त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांचे कागदपत्र आम्हाला व्हेरीफाय करायचे आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणानं तशा प्रकारच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार जवळपास सर्वच जिल्ह्यातल्या सर्वच शिक्षण अधिकाऱ्यांनी, वेतन अधीक्षकांनी आणि उपसंचालकांनी पत्र काढलेले आहेत की जे की पत्र अतिशय घातक अशा प्रकारचे पत्र आहेत की ज्याच्यामध्ये स्पष्टपणानं त्यांनी सांगितलंय की तुमच्या वैयक्तिक मान्यता, ओरिजिनल वैयक्तिक मान्यता, ओरिजिनल सेवा सातत्य, ओरिजिनल संस्थेनं दिलेला नियुक्तीचे आदेश, ओरिजिनल ठराव, त्याच्या सोबतच ओरिजिनल अशा प्रकारचा शालार्थ आयडीचा आदेश, असे हे कागदपत्र जमा करण्यासाठी त्यांनी एक लिंक दिलेली आहे. सॉफ्टवेअरला आपल्या शालार्थलाच तशा प्रकारचा एक टॅब दिली आणि या टॅब मध्ये हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला फिलअप करायला सांगितले.
आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी एक गोष्ट सांगतो का मित्रांनो, म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचा जे प्रकार चालू आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात विशेषतः आयुक्त साहेबाचा, तर हा अतिशय आणि अतिशय घातक आहे. कारण की याच्यामध्ये आयुक्त साहेबांना जे काही कारण दिले की आम्हाला नागपूरच्या प्रकरणामध्ये जवळपास 600च्या वरती प्रकरणामध्ये बोगस कागदपत्र, म्हणजे तिथं बोगस म्हणण्यापेक्षा 600च्या वरती शालार्थ आयडी हे पूर्णपणे नियमबाह्य देण्यात आले. आता नियमबाह्य देण्यात आले म्हणजे काय, तर त्यांच्या कुठल्याही ऑर्डर नव्हत्या, कुठलेही अप्रुव्हल नव्हते, कोणतीच गोष्ट नसताना त्यांचे शालार्थ आयडी मध्ये नाव आलं. आता हे प्रकरण कधी घडलं, 2019 पासून समोर घडलं, 2019 पासून ते समोर. त्याच्यामध्ये काही लोक अशा प्रकारचे मध्ये शालार्थ आयडी मध्ये आणण्यात आले. परंतु शालार्थ प्रणालीमध्ये हे लोक आणल्याच्या नंतर आयुक्त साहेबांना, म्हणजे आयुक्त साहेबांच्या निर्देशानुसार सदरील अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले. त्याच्यातल्या काही अधिकाऱ्यांना अटक केली, काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी उचलण्यात आलं. आम्ही सगळ्यांनी सांगितलं की जे दोषी आहेत त्या दोषींना तुम्ही सजा दिलीच पाहिजे. परंतु त्या दोषीपैकीचा एक मुख्य जो दोषी होता, जो काल वाघमारे नावाचा एक कर्मचारी हा पकडला गेला. परंतु आता याच्यामध्ये एक सांगा, हे जे 600 650 लोक आहेत, या कर्मचाऱ्यापैकी बहुतांश कर्मचारी ज्या शाळेमध्ये दिले, ह्या शाळा खूप मोठमोठ्या लोकांच्या आहेत, राजकारण्याच्या आहेत. त्याच्या पाठीमाग खूप मोठमोठे आका लोक बसलेले आहेत आणि हे त्याचेच म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये काही जे धोंड बसलेले आहेत, याच लोकांचे हे लोक आहेत. आता या लोकांना वाचवण्यासाठी त्याचे मुख्य लोक बाजूला सोडले आणि बाजूला सोडल्याच्या नंतर त्यानं दुसरं एक नवीन प्रकरण काढलं की महाराष्ट्रातल्या जवळपास जेवढे शिक्षक कर्मचारी आहेत, अंशतः अनुदानित असतील किंवा अनुदानित असतील, हे सगळेच कसे बोगस आहेत हे त्यांना सिद्ध करण्यासाठी नवीन एक डाव त्यानं रचला. आणि हा डाव कुठला आहे, तर समजा एखादा 1995 ला लागलेला कर्मचारी किंवा 1997 ला लागलेला कर्मचारी, या कर्मचाऱ्याची ओरिजिनल वैयक्तिक मान्यता, ओरिजिनल सेवा सातत्य, ओरिजिनल नियुक्ती आदेश, ओरिजिनल ठराव, या सगळ्याच गोष्टी ओरिजिनल अपलोड करा म्हणून सांगताय, जे की आज सेवानिवृत्त व्हायला आलेले आहे. म्हणजे अशा लोकांचेही डॉक्युमेंट त्यांना अपलोड करायला सांगतायत. आता मला सांगा बांधवांनो, यांच्याकडे वारंवार, कारण वैयक्तिक मान्यता कशी घेतल्या जाते आपल्याला सगळ्यांना माहित आहे की एक मोठीच्या मोठी फाईल बंच बनवावा लागतो, त्याच्यामध्ये नियुक्ती आदेश असतात, त्याच्यामध्ये जाहिरात असते, त्याच्यामध्ये आपले म्हणजे याचे क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट जोडलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण जोडून रुजू अहवालासहित मुख्याध्यापक हा शिक्षण विभागामध्ये 2 प्रतीमध्ये हा प्रस्ताव दाखल करत असतो. या 2 प्रतीमध्ये प्रस्ताव दाखल केल्याच्या नंतर एक प्रत त्याच ठिकाणी, म्हणजे एक वशी म्हणून मुख्याध्यापकाला परत भेटते, तर एक त्यांच्याकडे राहते. तर अशा प्रकारची फाईल ह्या शिक्षण विभागाकडे ठेवलेले असतात. त्याच्यानंतर शिक्षण विभाग जेही वैयक्तिक मान्यता किंवा जोही आदेश देतात, हेही 4 स्वरूपामध्ये आदेश देतात. किती स्वरूपामध्ये? 4 स्वरूपामध्ये. एक संस्थेसाठी, एक शाळेसाठी, एक कर्मचाऱ्यासाठी, एक शाळासाठी म्हणजे संस्थेसाठी, एक वेतन अधीक्षकांसाठी आणि एक ठेवलेला असतो स्वतः शिक्षण विभागामध्ये. असे 4 आदेश असतात. आता याच्याकडे ह्या सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना
याच्याकडे ओरिजिनल संस्थेच्या ऑर्डर असताना याच्याकडे सगळ्याच डॉक्युमेंट डॉक्युमेंटच्या आपल्या वैयक्तिक मान्यतेच्या फाईल असताना यांना दुसऱ्या फाईलची आमच्या मुख्याध्यापकांकडून किंवा आमच्या शिक्षकांकडून यांना दुसऱ्या फाईलची काय अपेक्षा का गरज काय आहे? त्यांनी ते सांगतायत की जर त्याच्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचे डॉक्युमेंट अपलोड केले नाही तर तो कर्मचारी बोगस ठरला जाणार. म्हणजे जे 10-10 वर्षापासून 20-20 वर्षापासून वेतन घेतात, जे मागच्या 2017-16 पासून अंशतः अनुदानित वाले वेतन घेत आहेत, हे सगळे काय बोगस झाले या आयुक्ताच्या म्हणण्यानुसार? म्हणजे यांना बोगस ठरवणार का? मित्रांनो, या आयुक्ताला आपण मागच्या एप्रिल महिन्यामध्ये याच्या कार्यालयासमोर आपण आंदोलन लावलं होतं. हे आंदोलन लावलेलं असताना आयुक्त साहेबांना स्पष्टपणानं आपल्याला भेटायला वेळ दिली नाही. 500-600 लोक याच्या दालनामध्ये उपस्थित होते, बसलेले होते. आपली मागणी काय होती? 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचं तुम्ही एक फक्त पत्र काढा. मग जर तुम्हाला शासन निर्णय ज्या वेळेला येत असतो तो शासन निर्णयाची तुम्ही अंमलबजावणी करत नाही आणि तुम्ही तुमच्या स्तरावरून डिक्टेटरशिप मध्ये आम्हाला आदेश आमच्या कर्मचाऱ्यांना आदेशित करता का की याचे डॉक्युमेंट अपलोड करा, नाहीतर याचे पेमेंट ऑगस्टचं पेमेंट घेऊ नका म्हणून, किंवा समोरच्या महिन्याचं पेमेंट यायचं टाकू नका म्हणून? आम्ही अशा प्रकारचा कुठल्याही स्वरूपातला आयुक्त साहेबाचा किंवा शिक्षण अधिकाऱ्याचा किंवा उपसंचालकाचा कोणत्याही आदेशाला जुमानणार नाही. तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याचं आमच्या पेमेंट बंद करून दाखवा. तुम्हाला नाही का आम्ही संघटना काय असतात हे दाखवून दिलं तर नाव बदलून टाकलं. कोणाला धमकी द्यायला लागलेत आयुक्त? शिक्षण अधिकारी कोणाला धमकी द्यायला लागलेत? काल मला याच्यावरून नाशिकवरून फोन आला की तिथल्या वेतन अधीक्षकानं त्याची मीटिंग घेतली आणि सांगितलं की तुमचे सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे तातडीनं सबमिट करा, तरच आम्ही तुमचे वेतन काढूत म्हणून. इतके दिवस कशाच्या आधारावर वेतन काढत होते? 2016-17ला जे शालार्थ आयडी दिल्या गेले, या 2016-17च्या शालार्थ आयडीच्या कोणाकडे आदेश दिले तुम्ही? कुठला एखादा कर्मचारी आहे आदेश दिलेला किंवा कुठला एखादा अधिकारी आहे ज्याच्याकडे आदेश आहेत म्हणून यांचे? अरे बल्क स्वरूपामध्ये पुण्याला त्या ठिकाणी सगळ्या फाईल मागून घेतल्या होत्या. पुण्यामध्ये त्या सगळ्याच्या नावं, जेवढे नावं आले तेवढ्याचे नावं ऍड करत गेले. त्याचे आदेश शाळेकडे आहे ती. म्हणजे त्यांना तुम्ही काय घरी पाठवणार आहात? किंवा आता जो रिटायर होणारा कर्मचारी आहे या कर्मचाऱ्याच्या जवळ किंवा इथं या रिटायर होत असलेल्या कर्मचाऱ्याच्या शाळेमध्ये तो जेवढी सर्व्हिस झालेली आहे तेवढ्या सर्व्हिसमध्ये 4-5 मुख्याध्यापक बदललेले आहेत. अरे आजचा कागद तुमच्या शिक्षण विभागात आज दिलेला कागद उद्या आम्ही मागितला तर तो भेटत नाही तुम्हाला, आणि तुम्ही आमच्याकडचे कागदपत्र मागताय. मित्रांनो, याच्यासाठी आपण मुक्ता शिक्षक संघटना आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या सगळ्या संघटनांनी या गोष्टीवर बहिष्कार टाकलेला आहे. माझं सगळं आमदार महोदयांना सुद्धा नम्र विनंती आहे की कुठल्याही प्रकारची मुदतवाढ आणि फिदतवाढ मागून घेऊ नका. आम्ही पाहिलेत आता पत्र काही जणांचे की मुदतवाढ कशासाठी मुदतवाढ मागून घ्यायची? याच्यासाठी आम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्ही मुदतवाढ मागून घेताय आमच्यासाठी का? कशासाठी? इथं 10-10, 20-20 वर्षापासून राबणारा कर्मचारी हे काय म्हणजे काय दोषी आहेत का ही लोक? एका बाजूला आमचे सगळ्या अंशतः अनुदानित छात्र याच्याकडे इतक्या फाईल पडलेल्या आहेत, नको तेवढ्या फाईल आपण यायला दिलेल्या आहेत, प्रत्येक वेळेला फाईल दिलेल्या आहेत, प्रत्येक टप्प्यावर यायला तपासणीच्या फाईल दिलेल्या आहेत. मग या फाईल यायच्या गेल्या कुठं? एवढ्या फाईल याच्याकडे पडलेल्या असताना परत आमच्याकडून तुम्ही कागदपत्र अपलोड करायला सांगता. बांधवांनो, मला हीच गोष्ट तुम्हाला सांगायची की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाला स्पष्टपणानं सांगा,
कुठलाही एकही डॉक्युमेंट अपलोड करायचा नाही. पाहूया याच्यामध्ये किती धमक आहे ते. एखाद्याचं पेमेंट बंद करून दाखवा. एखाद्या आमच्या कर्मचाऱ्याच्या जीवाचं बरं वाईट जर झालं ना तर तुम्हाला दाखवून देतात नंतर काय संघटना असतात. उठलं की सुटलं. अरे ज्या गोष्टीची तुम्हाला म्हणजे अंमलबजावणी करायची ती सोडली, तुम्ही दुसऱ्या भानगडे आमच्या पाठीमागे लावण्याचा प्रयत्न करताय का? त्याच्यासाठी उद्या मुक्ता शिक्षक संघटनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये याच्यासाठी एल्गार पुकारलेला आहे की आम्ही या गोष्टीवर बहिष्कार टाकतोय म्हणा. आम्ही हे कुठलेही कागदपत्र तुम्हाला देणार नाही. तुमच्याकडे आमचे 1000 कागदपत्र पडलेले आहेत. 1000 वेळेला फाईल दिलेली आहे आम्ही तुम्हाला. नको तेवढ्या वेळेला फाईल दिलेली आहे. मग ह्या फाईल दिलेल्या असताना तुमच्याकडच्या फाईल जातात कुठं? करा ना. तुमच्यामध्ये किती धमक आहे तर ते अपलोड करा. ते किती शोधायचे तिथले कागदपत्र शोधा. आमच्या लोकांना कोणीतरी तुमच्या सिस्टीम मधल्या लोकांनी, जे बरबटलेले लोक आहेत तुमच्या सिस्टीम मधले, त्या लोकांनी की ज्या बरबटलेल्या लोकांनी नको त्या चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या लोकांना हे वेठीला धरणार का? आमच्या हे आम्ही कधीही होऊ देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही स्पष्टपणानं आयुक्त साहेबांना सांगतो, आयुक्त साहेब तुम्हाला 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय जो सांगितलेला आहे त्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठीचं पत्र काढा. दुसऱ्या गोष्टी आमच्यासाठी करू नका तुम्ही. तुमच्या अधिकाऱ्यावर ही गदा येते म्हणून तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करताय का? सगळे कर्मचारी तुमच्या दालनामध्ये तिथं परत एकदा आणून बसवतील आम्ही आणि नको तेवढे कर्मचारी आणून बसवतील. त्याच्यासाठी विनाकामाचं आमच्या शिक्षकांच्या पाठीमागे किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे काहीतरी ससेमिरा लावण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला काय चौकशा करायच्यात? 2 जानेवारी 2012ला तुम्ही याच्या संदर्भामध्ये भापकर कमिटी आणि बोचरे कमिटी नेमली होती. सगळे कागदपत्र त्यांनी चेक केले. परत वारंवार कशासाठी चेक करतात? रिटायर होणाऱ्या माणसाचे कागदपत्र चेक करतात. अनुदानितच्या आता ज्यांची 10-10, 20-20 वर्ष सर्व्हिस झाली अशा लोकांचे कागदपत्र तुम्हाला चेक करायचे. मित्रांनो, तुम्हाला एक साधा नियम सांगतोय. 1981ची सेवा शर्ती अधिनियमावली आणि 1978चा अधिनियम, या अधिनियमानुसार एखादा कर्मचारी जर सलग एखाद्या शाळेवर किंवा व्यवस्थापनावर 3 वर्ष सलग कार्यरत असेल आणि 3 वर्ष जर सलग त्यानं जर वेतन घेतलेलं असेल तर यांना कोणालाही तुम्हाला तिथून बाजूला काढण्याचा अधिकार नाही. आणि आमच्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांच्या बाबतीमध्ये यांना काहीच अधिकार नाही. तुम्ही आम्हाला आमचे कागदपत्र मागायला लागलेत का? आमच्याकडे सगळे कागदपत्र ओरिजिनल असताना सुद्धा आम्ही तुम्हाला हे कागदपत्र जाणीव म्हणजे देण्याचा विषयच येत नाही. का म्हणून द्यायचे तुम्हाला हे कागदपत्र? त्याच्या अगोदर आमचा अनुदानाचा प्रश्न मिटवा आयुक्त साहेब. विनाकामाचं दुसऱ्या भानगडीमध्ये आम्हाला घुसवू नका. हा शिक्षण विभाग व्यवस्थित चालू द्या. आजपर्यंत काय चालत नव्हता का शिक्षण विभाग व्यवस्थित? तुमच्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे तुम्ही उभं राहायचं सोडून दुसऱ्या भानगडी करत बसलात. अरे अधिकाऱ्याची आम्हाला मान्य आहे तुमचे काही अधिकारी चुकीचे असतील, परंतु त्या ठिकाणी तुम्ही नियम डावललेले आहेत. म्हणजे सगळे तुमच्या लेखी चोर झाले की काय? नको ते कुठल्याही प्रकारचे आदेश मनमानी पद्धतीने आदेश देणं चालू आहे. आमच्याकडे जे पत्र आलेले शिक्षण अधिकाऱ्याचं त्याच्यामध्ये तुमच्या VC चा रेफरन्स दिलेला आहे. 15-16 मुद्द्यावर तुम्ही सांगितलं की त्याच्यात विशेषतः शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांच्या बाबतीमध्ये तुम्ही संशय घेता. म्हणजे आम्हाला चोर समजताय तुम्ही का गुन्हेगार समजताय? आम्हाला शाळात शिकवायचं काम करायचं सोडून तुमचे हे कागदपत्र अपलोड करत बसायचं. आम्ही तुम्हाला स्पष्टपणानं आयुक्त साहेब, मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, उद्या आमचं या संदर्भामध्ये आंदोलन आहे आम्ही घोषित केलेलं आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत या बाबतीमध्ये.
छत्रपती संभाजीनगर मधून हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि या आंदोलनाचा सगळ्यात पहिला आमची डिमांड हीच आहे की 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय, या शासन निर्णयाची तुम्ही अंमलबजावणी करा. दुसऱ्या गोष्टी भानगडी करत बसू नका. तुमच्या कर्मचाऱ्याकडे, तुमच्या ऑफिसला, तुमच्या पुण्याच्या ऑफिसला, तुमच्या आयुक्त ऑफिसला आमच्या 100 फाईली पडलेल्या आहेत. त्याच्यातल्या फाईली उकडायला किती उकळायच्या त्याच्यातल्या पहा उचकट आणि त्याच्यामध्ये पहा आमचे डॉक्युमेंट आहेत की नाही. म्हणजे तुमच्याकडचे तुम्ही ठेवणार झाकून आणि आमचं पाहणार तुम्ही वाकून. वारे आयुक्त साहेब तुम्ही, अरे द्यायचे तर किती वेळेस द्यायचे तुम्हाला. तुमच्या अगोदरचे काही कोणी आयुक्त आले नाहीत की काय. चोकलिंगम साहेब आले, भापकर साहेब आले, त्याच्यानंतर सूरज मांढरे साहेब आले, त्याच्या अगोदरचे एक आयुक्त साहेब आले. याच्यासाठी यायला कोणालाच ही गोष्ट काहीच वाटली नाही का. फक्त तुम्हीच आम्हाला चोर म्हणून समजणार आहात. तुम्हीच आम्हाला आमच्यावर अलिगेशन करणार आहात का. हे अलिगेशन करण्याच्या ऐवजी साहेब आमचं तुम्हाला नम्र विनंती आहे, शासनाकडे स्पष्टपणानं भूमिका मांडा की 14 ऑक्टोबर 2024चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार 970 कोटी जे निधी मंजूर झालेला आहे त्या निधी मंजूर झालेला निधी तातडीनं वितरित करा आणि या महिन्यापासून आमचे वेतन वाढीव टप्प्यानुसार वेतन करा. अरे ही गोष्ट तुम्ही केली तर आम्हाला तुमच्या प्रति आस्था वाटेल ना. नको ती गोष्ट तुम्ही म्हणजे कोणाच्या तरी सांगण्यावर किंवा स्वतःच्या मनमानीनुसार आमच्या वर लादताय की काय. त्याच्यासाठी बांधवांनो, उद्या दुपारी 12:30 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद चेलीपुरा हायस्कूल शिक्षण अधिकारी विभाग या शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या समोर आपण पहिलं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे आंदोलन करतो आहोत. आणि या माध्यमातून तिकडं आयुक्त साहेबाला आम्ही इशारा देऊ इच्छितोय की कुठल्याही प्रकारचा कुठलाही एकही साधा कागदही आमचा बांधव अपलोड करणार नाही. आणि मुख्याध्यापक महोदय, तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे, जे मुख्याध्यापक या लाईव्ह मध्ये जॉईन असतील त्यांनाही माझं सांगणं आहे, विनाकामाचं हे अशी चाटुगिरी करत बसू नका की एखाद्याचं पत्र आलं शिक्षणाधिकाऱ्याचं की दे माहिती. ही माहिती देण्याचं थांबवा विनाकामाचं. हे आपल्याला या ऑनलाईनच्या भानगडीमध्ये अडकून टाकण्याचा प्रयत्न करतायत. सर्वात पहिले आमच्या काही मागण्या तुम्ही मान्य करा, नंतर तुम्ही अरे आमच्याकडून शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या साठी तुम्ही करून घ्या ना, काय प्रयत्न करून घ्यायचे ते. परंतु नको ती गोष्ट तुम्ही आमच्या पाठीमागे लावण्याचा प्रयत्न का करताय. बांधवांनो, कोणीही घाबरायचं नाही. मुख्याध्यापक महोदयानो, कोणी घाबरू नका. कुठल्याच प्रकारचा एकही कागद देऊ नका. काही होणार नाही. काय त्याच्यामुळं या आयुक्त साहेबांना, आमचं आयुक्त साहेबाला परत एकदा एवढंच सांगणं आहे, आयुक्त साहेब तुम्ही 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचा विचार करा. विनाकामाच्या दुसऱ्या भानगडीमध्ये आता सध्या पडू नका आणि आमच्या कर्मचाऱ्याला उडवू नका. 8 आणि 9 जुलैचा तुम्ही आमचा आक्रोश पाहिला असेल, तो आक्रोश आम्ही मुंबईच्या ऐवजी पुण्याला उपस्थित करू. पुणे या ठिकाणी आम्ही तो आक्रोश उभा करू तुम्ही तातडीनं अंमलबजावणी करण्याच्यासाठी. उद्या असं होऊ नये की आमचा सगळं 25 ते 30 हजार लोकांचा मोठा मॉब पुण्यामध्ये येऊन धडकेल. त्याच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या आणि तातडीनं या शासन निर्णयाची, अरे ते वारंवार शासन निर्णय कधी निघल हा शब्दच वापरू नका. शासन निर्णय निघलेला आहे आपला. त्याने शासन निर्णय बनवू द्या, किती बनवायचे ते दुसरे. निधीचा शासन निर्णय असेल तर ते करतील ते द्यायचं.
नको त्या गोष्टीवर चर्चा करत बसू नका. शासन निर्णय कधी निघणार, शासन निर्णय कधी निघणार, कशासाठी तर शासन निर्णय आपल्याला पाहिजेत. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं ना, 9 जुलै 2025 ला जी बैठक झाली मुख्यमंत्री महोदयासोबत, त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयाने स्पष्ट सांगितलंय ना की तुमचा जो 14 ऑक्टोबर 2024 चा शासन निर्णय आहे, तो शासन निर्णय आम्ही आज इथे जशाला तसा ठेवू म्हणा. या आपल्याला आयुक्ताच्या विरोधामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर आक्रोश निर्माण करणं गरजेचं आहे. कारण आयुक्त साहेब हेच याच्यामधला कळीचा नारद आहेत असं आमच्या संघटनेचं स्पष्ट मत झालेलं आहे. आयुक्त साहेबांना साधा 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचा एक साधा आदेश काढावा. आमचा त्याच्यासोबतच ते म्हणतील ती गोष्ट आम्ही करायला तयार आहोत. परंतु आयुक्त साहेब जर कुठल्या या चुकीच्या पद्धतीनं आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये जर डिटरन किंवा भीती पसरविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते आम्ही अजिबात मान्य करणार नाही. त्याच्यासाठी उद्या मोठ्या संख्येनं दुपारी 12:30 वाजता शिक्षण अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहायचं आहे. छत्रपती संभाजीनगर मधल्या सर्व तालुक्यातल्या सर्व माझ्या बांधवांना, मग ते अंशतः अनुदानित असोत अनुदानित असोत, अरे अनुदानित वाल्यांचं तर लय मोठं याच्या पाठीमागं, अनुदानित वाल्यांच्या पाठीमागं सशेमिरा लावण्याचा विचार करता म्हणजे आयुक्त. अनुदानित वाल्यांना तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्याच्यामुळं बांधवांनो, उद्याची ही डेट लक्षात ठेवा. उद्या दुपारी 12:30 वाजता कुठला संस्थाचालक जर येऊ देत नसेल तर मला फोन लावून सांगा. कुठला मुख्याध्यापक जर सोडत नसेल तर मला फोन लावून सांगा, किंवा आमच्या संघटनेतल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला फोन लावून सांगा. आम्ही त्यांना आमच्या पद्धतीनं वाटेवर आणू, निश्चित 100% वाटेवर आणू. परंतु कोणीही घरी थांबू नका. उद्या मोठ्या संख्येनं वाटल्यास, कारण उद्या सोमवार आहे, हाफ डे शाळा आहे, श्रावण सोमवार आहे, हाफ डे शाळा आहे. हाफ डे शाळेमध्ये मोठ्या संख्येनं तुम्ही सगळ्यांनी उद्या उपस्थित राहा, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे. उद्या आपण सर्वजण परत शिक्षण अधिकारी कार्यालयात भेटूया. धन्यवाद.